आहा, काय सुगंध दरवळतोय. उत्तम, अतिउत्तम. आता त्या अनाथपुरीला या घरातून कायमची हाकलून देता येईल. तिचे दिवस भरलेच म्हणून समज. असं झालं ना तर खरंच बरं होईल. ती ब्याद एकदाची टळली ना तर आपल्या घरात आनंदाचं वातावरण होईल. खूप स्वप्न बघायची हौस आहे ना तिला. मग आत्ताच्या होळीत तिच्या या स्वप्नांना तिलांजली द्या. नुसती तिलांजली देणार नाहीये तर तिच्या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी करणार आहे मी, कायमची. हा कुठल्या मसाल्याचा वास आहे? एरवी आपण देवाला रोज नैवेद्य दाखवतो, पण याच्या गंधातून आज देवापर्यंत पोहोचेल. मग त्या देवाकडे अजून एक गोष्ट पोहोचू द्या आजी. कोणती? हेच की आपल्या राधाच्या आयुष्यातली सगळी विघ्न लवकरात लवकर दूर होऊ देत आणि तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची ताकद तिला दे. देवा, मी तुझ्यासमोर हात जोडते. माझ्या मुलांना यश दे, आनंद दे, सुख दे. या सुगंधासारखी त्यांनी बनवलेल्या मसाल्याची जगभरात ख्याती पसरू दे. त्यांचं नाव होऊ दे. बिराददारांची ओळख त्यांच्या घरच्या सुनेमुळे होऊ दे. आजी, एवढी मोठी नाहीये मी, आणि मला एवढंही मोठं व्हायचं नाहीये की बिराजदारांची ओळख माझ्यामुळे होईल. मी लहान आहे. मला फक्त मोठ्यांचे आशीर्वाद हवे. माझी देवाला मनापासून एकच प्रार्थना आहे की या घरात प्रत्येकाने प्रत्येकाला स्वीकारू दे आणि या मसाल्याच्या निमित्ताने अनाथांवरचा जोही राग आहे तो सगळा शमू देत, कायमचा. ह्यांचा मसाला फसला नाहीये तर माझाच प्लॅन फसलाय. मी निवडलेली माणसं कुचकामी निघालीत. माझ्याच घरात ही ब्याद माझ्यापेक्षा मोठी होता कामा नये. अहो काय झालंय? कुणी बनवलाय मसाला? साहेब, साहेब तुम्ही पाहिलेत का? राधाने मसाला बनवून आणलाय आणि त्याचा सुगंध असा येतोय की तो नक्कीच चांगला असेल. बस झालं त्या अनाथांवरच मुलीचं कौतुक. बस झाला. राजवीर आणि देवयानीवर विश्वास ठेवला ना, माझीच चूक झाली. फुटकळ प्यादी कुठली, पण आता नाही. आता प्याद्यांचा खेळ बस झाला. आता मी विजेंद्र बिराजदार वजीर म्हणून या युद्धात उतरणार आहे आणि शपथेवर सांगतो, होळीच्या दिवशी त्या अनाथपुरीच्या स्वप्नांची होळी पेटवून देणार म्हणजे देणारच. आणि या होळीच्या आगीत तिची फक्त स्वप्न नाही तर ती सुद्धा कायमची होड पळून निघणार आहे. आहा राधा, काय करू ग मी तुझं? इतका सुगंध दरवळतोय ना, मला कंट्रोलच होत नाही. आय एम सॉरी राधा, पण मी हे खाणार आहे.
सॉरी. वाह वाह. वाह. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुमचे मनापासून आभार मानते मी. अहो तुम्ही कसले आभार मानतायत? आम्हीच तुमचे आभार मानायला पाहिजेत. अहो इतका सुरेख पदार्थ बनवलाय तुम्ही. जिभेवरून चव जातच नाहीये. हो ना, यू आर सिम्पली ग्रेट. खरंच थँक्यू, मनापासून थँक्यू. विराजस, काय झालं? काय बोलायचं होतं तुला? राधा, आपली मसाल्यांची ऑर्डर सक्सेसफुल झाली आहे. काय? खरंच विराजस? यस, तू पाहिलेलं स्वप्न फायनली पूर्ण झालंय राधा. तुझं ठरवलंस ना, ते तू करून दाखवलंस यार. आणि आय एम सो हॅपी, आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू विराजस. पण हे मी एकट्याने नाही केलं. तुझी, आजींची, काकांची, सगळ्यांची खंबीरपणे साथ होती मला, म्हणून मी हे करू शकले. नाहीतर हे मला जमलंच नसतं. सदैव असेच माझ्या पाठीशी उभे राहा. राधा, अगं आजचा दिवस तुझ्या कौतुकाचा आहे. आमचं कौतुक राहू दे ग. हा, आता राहिला प्रश्न तुझ्या पाठीशी उभं राहण्याचा, तर आम्ही अजिबात तुझ्या पाठीशी उभे राहणार नाही. कारण आम्ही कायम तुझ्या सोबत आहोत. थँक्यू विराजस. खरंच खूप छान वाटतंय मला. मलाही. बरेच दिवस झाले मला तुला काहीतरी सांगायचंय. काय? म्हणजे ते ऍक्च्युली कसं सांगू कळत नाहीये, पण सांगायला हवं. सांग ना, बोल. म्हणजे सांगायचंय, पण ऍक्च्युली कुठून आणि कसं सुरू करू हेच कळत नाहीये. पण मी सांगतो, मला तू थोडासा वेळ दे. मी बोलतो. हा, मला थोडा वेळ दे, मी सांगतो तुला. हे बाबा, अरे बोल ना पटकन. जे काय असेल ते पटकन बोलून टाक. खूप कमाल चान्स आहे. बोल बोल. सॉरी सॉरी सॉरी. राधा, आत्ता मी जे बोलणार आहे ते खूप मनापासून आणि जेन्युइनली बोलणार आहे. राधा, तू मला कधी, कशी, कुठे ते मला माहित नाही, पण राधा तू मला क्लिक झालीस, आवडायला लागलीस. आय लव्ह यू. काय? अगं खरंच आय लव्ह यू राधा. आय जेन्युइनली लव्ह यू.
म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, ह्या भावना, ह्या फिलिंग्सना मी बरेच दिवस माझ्या आतमध्ये अशा दाबून ठेवल्या होत्या. पण आज ठरवलं की आज काही उद्या काहीही झालं तरी आज तुला बोलून टाकायचं, सांगून टाकायचं सगळं. दादा तू काहीच का नाही बोलतेस? काय झालं? प्लीज बोल ना काहीतरी. अगं बोल ना, दे ना उत्तर त्याला. म्हणजे मला नाहीतर उत्तर देता येत नसेल तर डायरेक्ट मिठी मारतेस का? म्हणजे त्याला उत्तर कळेल तुझं, म्हणजे मला तुझं उत्तर कळेल. बोल ना दादा, प्लीज बोल ना. नाही 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 नाही, एक मिनिट. हे स्वप्न असं अर्धवट नको थांबायला. नाही, पुढे काय झालं कळलं पाहिजे ना मला. मी या वाटीतला जर पदार्थ खात राहिलो ना, एक एक घास खात राहिलो तर मला समजेल राधा काय बोलली. राधानी होकार दिला का नकार दिला हे मला कळालंच पाहिजे. वाटीत पदार्थ पण नाही राहिला यार, आता काय करू मी? अरे विराजस, किती वेळपणा करशील. स्वप्नातल्या गोष्टींना खरं मानून चाललायस. पण हे स्वप्नातलं खरं घडेल ना? नाही घडणार. हे सगळं खरं होणार, व्हायलाच पाहिजे. नाही हे घडणार, हे सगळं खरं होणार. हे घडणार, हे 100% घडणार. एकदा का राधाचा मसाला पोचवला गेला ना की हे सगळं खरं घडणार. माझी आणि राधाची सगळी स्वप्न पूर्ण होणार. पण तोपर्यंत मला काय रात्रीची झोप लागणार नाही, हे मात्र नक्की. चमत्कार झाला, कमालच आहे. त्या अनाथ पोरीने आपल्या नाकावर टिचून मसाला बनवलाय. आता तुमच्या दोघांचं काय करायचं? काय झालं बोला ना. तुमचं काय करायचं नाही हे तुम्हीच मला सांगायचंय, मी नाही ठरवणार. साहेब, आम्ही पुरेपूर मसाला फसेल असाच प्रयत्न केला होता. सगळं मसाल्याचं प्रमाण बदललं होतं, पण तिने कुठून आणि कसा मसाला बनवून घरी आणला हे कळतच नाहीये. साहेब, माझ्याकडून चूक झाली मला माहिती आहे. मला एक शेवटची संधी द्या. संधी हवे? हे हारलेलं तोंड घेऊन माझ्या समोर उभं राहिला आणि आणखीन एक संधी मागायला लाज नाही वाटत तुम्हाला? हा? काय ना, तुमची अक्कल काय ना ती मला कळली आहे, त्यामुळे ती आता चालवू नका तुम्ही. आता मी जेवढं सांगतो तेवढं आणि तेच करायचं, कळलं? आता तरी कळलं काय करायचं ते? त्या अनाथ अवलादीच्या हातचा मसाला
होळीत असाच जळायला हवा. हे होळीचं सामान पाठवायला सांगितलं होतं तुमच्या घरी. हे घ्या, सही कर. असू दे, मी करतो सही, तू बाकी तयारी कर. दे इथे ना. हो ये. थँक्यू. होळीची जय्यत तयारी केलेली दिसतेय. ही तयारी फक्त होळीची नाहीये. मग तुझ्या अजूनही लक्षात आलेलं नाहीये का? तू बॉक्सेसच्या आतलं सामान बघितलंस फक्त, पण सामान ज्या बॉक्सेसच्या आत आहे ते बॉक्सेस नाही बघितलेस. नीट बघ, राधाच्या मसाल्यांसारखे आहेत की नाही, सेम टू सेम बॉक्स. बिराजदार साहेबांनी मुद्दाम मागवलेत. आता कशासाठी मागवलेत हे येत आहे ना लक्षात. म्हणजे ह्या बॉक्सेसमध्ये राधाचाही मसाला मिसळला गेला पाहिजे, बरोबर ना? बरोबर. आणि हा मसाला जर होळीत गेला नाही तर बिराजदार साहेब तुला होळीत टाकतील. आता मसाल्यांची होळी पेटवायची का स्वतःची हे तुझं तू ठरव. मी तुला बॉक्सेस आणून देईन, पण ते योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं काम तुझं. आता हे काम तरी नीट कर, कळलं? गुड. व्हेरी गुड बिट्टी, व्हेरी गुड. तुम्ही हो, तुझे ठरवलंस ते निर्धाराने करतेस म्हणून कौतुकाची थाप द्यायला आलोय तुला. कौतुकाची थाप हवीच असं नाहीये, पण वडीलधाऱ्या माणसाचा आपल्याबद्दल गोड शब्द ऐकला की जरा हुरूप येतो. हो खरंय, पण आपल्या घरात कौतुकाचे गोड शब्द ऐकणं कठीण आहे. पण तुझी धडपड बघितली आणि स्वतःला तुझं कौतुक करण्यापासून थांबवूच शकलो नाही. निदान तू तरी तुझ्या स्वप्नांचा पाठलाग करतेस, ही फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आज रुद्र आणि गौरी असते ना तर त्यांना खूप अभिमान वाटला असता तुझा. त्यांनी तुला सपोर्ट केला असता, मायेने तुझ्या डोक्यावरून हात फिरवला असता. खरं तर तुला या सगळ्या अपेक्षा माझ्याकडूनही असतील, पण सॉरी बाळा, मी काहीच नाही करू शकत. मी हाताबल आहे, माझे हात बांधले गेलेत. म्हणून मला राहून राहून असं वाटतं की माझ्या बिट्टीसोबत आज तिची आई आणि पार्टनरही हवे होते. खरं तर ते आजही माझ्या बरोबर आहेत. हे सगळं त्यांच्यामुळे शक्य झालं, म्हणून आजही ते माझ्या सोबतच आहेत मला माहिती आहे, आणि कायम असतील याची खात्री आहे मला. तुझं हेच आशावादी असणं खूप आवडतं मला. कायम अशीच राहा. मी ऐकलं की तुझा मसाला खूप छान झालाय. जेव्हापासून ऐकलंय तेव्हापासून मला असं झालं की कधी एकदा तुझ्या मसाल्याची चव चाखतो. मी तुझे मसाले चाखून बघू का? म्हणजे तुला चालणार असेल तर. अहो त्यात विचारायचं काय, तुम्ही चव चाखली तर मला आनंदच आहे ना. मी या मसाल्यापासून बनवलेला एक पदार्थ तयार करून आणते. हां,
अरे बापरे, हे काय झालं? बिटी 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 बिटी, सॉरी सॉरी, ते माझा पाय लागला चुकून आणि पाणी सांडलं. कर ना काहीतरी. ठीक आहे ना, तुम्ही मुद्दाम थोडीच केलं. हो पण ते मसाले भिजतील ना. तू काहीतरी कर, आपण काहीतरी करू. तू फडकं घेऊन ये, मी बॉक्स उचलून बाहेर ठेवतो. हो हो हो, लवकर आण. मी माझं काम चोख पार पाडलंय. आता हे सगळं होळीत टाकायचं काम तुझं. नीट पार पाडायचं, कळलं? कुठे काय ते होळी आहे म्हणजे आम्ही नोकरांना सुट्टी नाही दिलेली. काम करायची आहेत. हा, ते पाणी टाकून आलेच मी. लगेच यायचंय. हा, चला 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 चला, पटापट आत चालवा. चला, ते पूर्ण असं छान काठापर्यंत जाऊ दे. हा, आणि तूप लाव छान मस्त भरपूर. नाही तुला तूप वापरायची सवयच नसेल ना. पण आम्ही बिराजदार आहोत, आम्हाला असं छान मस्त खायला लागतं. हा, तुम्ही माझ्या हातची पुरणपोळी एकदा खाऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल. अगं होळीच्या दिवशी ना मला माझ्या जिभेची चव अशी घालवायची नाही. तेव्हा गप पोळ्या लाट. चल, आणि हो चांगल्या 20-25 करायच्या. हो, आता घरातले सगळेच खाणार म्हटल्यावर इतक्या पोळ्या तर लागणारच ना. पुन्हा जोक. अगं तुला सांगितलं ना, घरच्यांना पण ती चव. कळलं? मग ह्या पुरणपोळ्या होळीत टाकायला. कसं आहे ना, टाकाऊ लोकांनाच ना अशी टाकाऊ कामं सांगतात. आणि आपल्या घरात टाकाऊ कोण आहे? ते मगच भलती स्वप्न बघू नकोस. सांगितलीत तेवढी कामं कर. चल पटपट लाट. चला आता तासभर तरी हिचा इथं जाईल. दादानी सांगितल्याप्रमाणे मस्त अडकून ठेवलंय मी हिला. आता काही इथून ती हालत नाही. चल 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 चल.